आनंदाने ऐश्वर्य आनंदामध्ये आहे ते ज्ञान दृष्टीने पहावे, पाहोनी तेथेच राहावे, निज ध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. तुकाराम महाराजांनी आपल्याला परमात्म्याच्या उच्च शिखरावर नेण्यासाठी हा दिव्य बोध दिव्य साधना अशा प्रकारे दिलेली आहे. चालेल ना आता? चालेल. काय मागच्या अभ्यास वर्गामध्ये सांगितलं की बरेच दिवस झाले प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आनंदाची आहे, तिथे मन उपस्थित ठेवावं वगैरे ते सतत अभ्यास वर्गामध्ये आपण त्याचं चिंतन करत आहोत. सगळ्या ऍक्टिव्हिटी आनंदाच्याच आहेत. आनंदाने त्याला भरलेला आहे. आनंद घेऊनच ते आपल्या शरीराच्या मार्फत उसळत असतात, उकळी येत असते, स्फुरण होत असतं. फक्त त्याच्या ठिकाणी आपलं मन नसल्यामुळे आणि ते आनंदाचं आहे जे त्या मनाला फिलिंग नसल्यामुळे आपल्याला त्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणून आनंद सुख नक्की काय आहे त्याच्याबद्दल आपण आपल्या अभ्यासामध्ये बोलतो. बरोबर? काय सुख म्हणजे आनंद होतो म्हणजे नक्की काय होते किंवा सुख होतं म्हणजे नक्की काय होतं? बरं वाटतं. आता बरं हा शब्द कायम स्वरूपी लक्षात ठेवायचा आणि ह्या बरं वाटण्याच्या मार्फतच ही दोरी पकडून, हा मार्ग, ही दृष्टी पकडून आपण स्वानंदाकडे जाऊ शकतो, आपण आत्म आनंदाकडे जाऊ शकतो. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे ते ज्ञान दृष्टीने पाहावे. आता बरं वाटतं, बरं वाटतं, कधी कधी बरं वाटतं ते काय करत सांगणार नाही. कारण काय काय सांगितलं मागच्या वेळेस, कधी बरं वाटतं आपल्याला खूप खूप खडकं म्हणजे काय खड्ड्याची आपल्याला खड्डा लागलेला आहे चाललेला आहोत साताऱ्याला आणि 1-2 किलोमीटरचा तो खड्डा आहे, खड्ड्याचा रस्ता आहे. सतत काय धडधड होत आहे, स्पीड पण 15-20 किलोमीटर चालतो आहे आणि तो संपतो आणि संपल्यानंतर कार रोड लागतो, एकदम स्मूथ रोड लागतो. गाडी चालवली आपण ना बऱ्याच वेळेला आणि तेव्हा मग त्या स्मूथ रोडवरून जाताना काय बोलतं, बरं वाटतं म्हणजे आनंद होतो. कधी तुम्ही स्वयंपाक करत असता नाही का, आणि स्वयंपाक करत असताना आपल्या दिवाळीचं आहे किंवा बरेच तळण आहे, पाय पण अवघडलेले आहे. मग काय काय मंडळी त्या ओट्यावरच मांडी करून बसतात आणि करतात. कसं वाटतं? बरं वाटतं. स्वयंपाक झाला एकदम छान पैकी, हात पुसला पत्राला, शेवट पावेला हात पुसला आणि पाठ टेकली, काय झालं? बरं वाटतं. ऊन लागतं आहे आणि झाडाच्या सावलीतून आपण शिरकाव केला की बरं वाटतं. वाव, गरम होत आहे, खूप घाम आलेला आहे, फॅन फिरतो किंवा एसी लावला जातो, काय वाटतं? बरं वाटतं. आणि बरं वाटतं हे सुख आहे, हाच आनंद आहे. म्हणून हे बरं वाटणं आहे त्याचा आनंद आपण घेतो, पण तो कसा विषयाचा आधार असतो. त्याला चांगला रस्ता, त्याला स्वतः निवांतपणा आला की मग तो विषयाचा आनंद कसा टाकतो आपण. सद्गुरूंनी एक आपलं 2005च्या गुरुपौर्णिमेमध्ये कसा टाकतो तो, असं खातो ना, खाऊ शकतो का? हा हात असा घेऊन असं खातो. विषयानंदाचं ते आहे. विषय आनंद तो आहे की तो त्याला आधार आहे आणि तो आधार बाजूला झाला की मग डायरेक्ट आपण खायला लागतो. डायरेक्ट आता आधार कसा हे करायचा की ही जी काही काय म्हटलेलं आहे म्हणजे ते ज्ञान दृष्टीने पाहावे. जेव्हा तुम्हाला बरं वाटेल, छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, तेव्हा काय करा, ज्ञानदृष्टीने पहा. ज्ञानदृष्टी म्हणजे काय? देवाच्या दृष्टीने पहा. देवाच्या दृष्टीने म्हणजे काय? ते म्हणजे आनंद. आनंदाच्या दृष्टीने पहा.
बरोबर? हा आनंद आहे त्या दृष्टीने पहा. सद्गुरूंनी खूप बऱ्याच ठिकाणी सांगितलंय त्या देवाला कसं पाहिजे, कुठे पाहिजे, काय पाहिजे, हे सगळं सद्गुरूंनी विखुरलेल्या स्वरूपामध्ये सांगितलंय. नक्की इथेच पहा म्हणून असं काय तुम्ही डायरेक्टली सांगितले का? नसते इथेच पहा नाही सांगितलं. कसं पाहिजे ते पण नाही, म्हणजे सांगितले पण आडमार्ग नाही सांगितलेलं आहे. कुठे पाहिजे, काय पाहिजे आणि कसं पाहिजे हे सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला बरं वाटतं, आनंद होतो, तेव्हा ते ज्ञान दृष्टीने पहा. ज्ञान दृष्टीने म्हणजे कसं की तो आनंद आहे, तो देव आहे या दृष्टीने पहा. ते ज्ञान दृष्टीने पहावे, पाहुनी तेथेच राहावे. कुठे राहायचं? तिथेच राहणं. अरे बरं वाटतं आहे, मग अगदी चांगला रस्ता लागला आणि तुम्ही जर तिथेच राहिलं तर तोच आनंद तुम्हाला 100 किलोमीटर प्रवास करत असतानाही होणार. तिथेच राहायला पाहिजे. नाहीतर मग चांगला रस्ता लागला की मग जरा थोडंसं 1-2 किलोमीटर गेले की संपलं, परत नॉर्मल झालं. निज ध्यासे तद्रूप व्हावे, त्याचा आपल्याला परत परत जपण्याचा ध्यास लागला पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला तद्रूप होता आलं पाहिजे, म्हणजे एक रूप. आणि मग काय म्हटलेलं आहे? निज ध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागी. संग म्हणजे आपल्याला संग कशाचा आहे? जेथे जातो तेथे तो माझा संगाती. म्हणजे जिथे जाऊ तिथे आपल्याला संग कशाचा आहे? हा विचार त्याग करून आणि संग त्याचे संग अजून एका अर्थाने वापरलेला आहे, ते म्हणजे मी पण. आणि मी पणाच्या अधिष्ठानावर सगळे विचार पुरत असतात आपल्याला. तो मीपणा, तो विचार बाजूला करून निज ध्यासे तद्रूप करे, त्याच्या ठिकाणी तुम्ही तद्रूप व्हा आणि त्याचा अनुभव घ्या. आणि तो अनुभव घेता 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 असं होईल की 100 किलोमीटर पुढे कसा प्रवास केला हे कळणार त्या आनंदामध्ये. बरोबर? आणि मग तिथे ज्ञान दृष्टीने पाहावे म्हणजे काय की ते तुम्हाला नक्की काय होत आहे, तुमच्या देहामध्ये हा आनंद होतो, बरं वाटतं, सुख होतं, म्हणजे नक्की काय होतं. मग तुमच्याही लक्षात येईल की बापरे, याचे थोडा वेळ आनंद झाला आणि परत पुढे प्रवास करायला लागले की लगेच तो आनंद गेला. कारण काय? मग त्या ठिकाणी उपस्थित राहिले, लगेच विचार आला, खटपुणी आनंदामध्ये ब्रेक झाला आणि परत ते माझ्या मागल्या ते सुरू झालं. म्हणजे जेव्हा मन निवांत असतं, जेव्हा मन पाहिले, तुका म्हणजे निवांत राही, पाहिले पाहिली परत होणे. परत आता एकदाच म्हणतो निज ध्यासे तद्रूप व्हावे, म्हणजे त्याच्या ठिकाणी तुम्ही एकरूप व्हा. आणि हे परत परत पाहिल्यानंतर एक घटक आपल्या ठिकाणी निर्माण होईल, तो मनालाच त्याचं ज्ञान होईल की बाबा रे, तो आनंद त्या विषयामधून होत नाही, फक्त मन स्थिर झालं रे झालं की मग तो आनंद आपल्याला होतो. मन रिलॅक्स, मनाला विश्रांती मिळाली, मनाला विश्रांती मिळाली की देहालाही मिळाली. मन तणावात असते तेव्हा देह पण तणावात असतो. म्हणून मनाला विश्रांती मिळालेली मिळाली, मन त्याच्याशी तद्रूप होतं, स्थिर झालेले झालं की मग आनंद होतो. तो विषय म्हणजे इमटेरियल आहे. मग मेन घटक काय होतो आनंदाचा? कोणता? मन स्थिर होतं. आणि मग तेव्हाच आपल्याला काय अमृत तुषाराचा अर्थ समजेल, चांगला समजेल आणि मग हळूहळू उमजायला लागेल. आणि तो अमृत तुषार म्हणजे स्थिर मन, सुखाचा सागर, अस्थिर मन, दुःखाचे
अगं मला तर झोपेत अर्ध्या झोपेत जरी सांगितलं स्टील मन सुखाचा सागर नाही पाठ, पण ते मन स्थिर झाल्यावर आपल्याला आनंद मिळतो. ही आपण अनुभूती घेतली की मग तो विषय दुय्यम होतो आणि मेन प्रॉडक्ट काय राहतं, मन स्थिर. मन स्थिर करण्याकरता जे काही उपाय करायचे आहेत, तुम्हाला नामस्मरण करा, प्रार्थना म्हणा, विचाराच्या साखळीमध्ये खंड पाडा, अगंतचे विचार करा, कोणत्याही मार्गाने आकाश पाहून घ्या, मेडिटेशन करा, मनाकडे पहा, कोणत्याही मार्गाने मन स्थिर करणं. आता हे वाक्य ऐका, मन स्थिर करणं हा जीवनामध्ये आनंद मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण विषयाचा आनंद तिथे स्थिर नाही झालं तर, आता नाटकाला गेले तुम्ही, नाटकाचा आनंद खूप छान देतात, मस्त काय छान काय अभिनय आहे, आणि त्याला थोडस मन स्थिर झालेलं बाजूला गेलं आणि डोक्यात आलं अरे जास्त बटन बंद केलं का, नाही केलं बोलते, काय झालं, गेला तो आनंद. म्हणजे हे तुम्हाला आनंद कधी मिळतो आहे, सुख कधी मिळतं आहे, जेव्हा एकमेव उपाय तो म्हणजे मन स्थिर होईल तेव्हा. मग काहीही करा आणि मन स्थिर, मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. जमेल का? अगोदर हे मनाला समजू द्या की त्या विषयामध्ये आनंद नाही बाबा, त्याच्या ठिकाणी तुमचं मन स्थिर झाले की मग आनंद मिळतो. छानपैकी जेवण केलं पहिला घास टाकला की आपल्याला बरं वाटतं, पण मन लगेच काही विचार करायला लागलं किंवा टीव्ही पाहत आहे तर तो आनंद निघून जातो. मग मेन घटक त्याचा आहे तो काय असतो, मन स्थिर होणं, आणि तो विषय म्हणजे दुय्यम होतो. आणि हा विषय एकदा दुय्यम झाला रे झाला आणि मन स्थिर करणं हा तुमचा मेन घटक झाला रे झाला, त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं रे केलं की मग विषय गळून पडला तरी आपण सदा आनंदात असतो. जिथे जे काही कराल तुम्ही, जिथे जे काही करतात तिथे तुम्ही मनाला स्थिर करण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल, आणि ही क्षमता आलेली आहे की मग झालं. म्हणून मी सांगितले स्थिर कुठे करा, कुठेही करा, कपडे घालताना करा, अंघोळ करताना करा, चहा पिताना करा, अजून काय काय काम करताना करा, प्रवास करताना करा. आणि तिथं आमचा हेच आहे, आमचे धनकोडीचे म्हणतात की म्हणजे काय आपण 72 जे काय आहेत ना तास ते आपण सगळे आपल्या स्वर्गामध्ये पाहिलेले आहे. पाहिले ना पाणी पिताना कोणी तास कोणी केला असता, पाणी पिताना हुडून करून पिला, चव घेऊन पिला, बरोबर ना. मग आतापासून तरी 11 वाजेपर्यंत तेव्हा जेव्हा तुम्ही तो क्लास केला पाण्याकडे पहा, काही अमृत आहे का, त्याच्यामुळे मला जीवन मिळतं आहे. ते पाणी नाही तर काय, चला काम मुलं पाहिजे, म्हणजे हे किती अमृत आहे आणि ते पिताना त्याची चव घ्या. ते आपल्या आतमध्ये घशामधून आत उतरत असताना तुम्हाला जर काही झाली असेल तर त्याचा अनुभव घ्या. ब्रह्मानंद तिथेच असतो. जो अनुभव आपण घेतो आहे तहान क्षमता किंवा भूक क्षमते आहे, तो आनंद तिथेच असतो. म्हणून आता केला असेल सकाळपासून तर ठीक, नाहीतर मग आता गेल्यानंतर करूया. पाणी पिताना शिपायशी चवी ओके. म्हणून आता या अभ्यासवर्गात मागचा आणि आत्ताचा एक प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये काही कोणाला प्रश्न, सोपं आहे का अवघड आहे? जितकं सोपं तितकंच ते अवघड, आणि जितकं अवघड असतं जितकं कठीण असतं त्याचं फळ प्रचंड मोठं असतं, लक्षात घ्या.
कल्पनाही येणार नाही. आपलं जीवन असं आकाश मार्गाने कुठेतरी आपण तरंगत आहोत, सहज अवस्था येईल आपल्या जीवनाला. आणि जे काही किरकोळ मनाविरुद्ध काय घडतं किंवा अनिष्ट गोष्टी किंवा काहीतरी घडलेलं आहे ना, ते मनाच्या कक्षेतून डिलीट होईल, पाण्यावर रेष वाढावी. त्याप्रमाणे हे संसारातील सुख दुःख आपल्या जाणीवर करतील आणि आपण सदा सतत कारण कोणत्या याच्यात आनंद अवलंबूनच नाही. म्हणून कठीण आहे म्हणून करायचं नाही असं आहे का? एक तर टाकणार आणि याला काय सोडायचं नाही, ऍडिशनल वेळही द्यायचा नाही किंवा काम धंदा टाकायचा नाही किंवा काही घरदार सोडून कुठे नारायणाचं जायचं नाही. आणि किती संसार करता येईल, ऋषी मुनींना अगदी आयुष्यभर जे करायला जमलं नाही ते तुम्हाला जमेल. हे जीवन विद्येची महती आहे. जमेल का? मनावर घ्या मनावर. आता चालताना बरं वाटायचं. आता प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये ते काही शक्य नव्हतं. प्रत्येक ऍक्टिव्हिटी आनंदाची आहे, तिथे काही शक्य नव्हतं. पण आता जिथे तुम्हाला आनंद होतो आहे, सुख होतं आहे, तुम्हाला बरं वाटतं आहे, त्या ठिकाणी तरी राहणं उपस्थित चालेल. जेवण करायचा आनंद तुम्हाला काय नावडती भाजी आहे म्हणून त्याच्यात आनंद मिळणार आहे. जेव्हा आवडती भाजी असेल तेव्हा तरी करायचं. म्हणून याच्यावर काही आता प्रश्न आहेत का? आहे, सरळ सोपं आहे बघा. आणि ते जेव्हा आपण करायला होतो तेव्हा मग डायरेक्ट आनंद, स्वानंद. विषयानंद आणि स्वानंद या दोन्हीमध्ये जे आहे हे आधार, विषयानंदाला विषयाचा आधार आणि इतरही 4-5 गोष्टी पाहिजे. स्वानंदाला काही आधार लागत नाही. मग आता विषयानंदावरून स्वानंदावर कसं जायचं तुम्ही त्याच्यामधला आनंद घेतल्यानंतर क्षणार्धात तो विषयामधला आनंद तुमच्या मनाच्या कक्षेतून बाहेर जाईल. बरोबर ना? विषयाचा आनंद जो काय आहे, तुमचं मगाशी सांगितलं नाटक बघताना तुम्ही तकलीफ झालेला आहात. नाटक हा विषय आहे, त्याच्यातला आनंद खूप घेत आहात आणि खूप घेतल्यानंतर आपल्याला डोक्यात खोपडीत शिरतो एक विचार, कोणता विचार? आणि उद्या कामावर जायचं आहे किंवा संध्याकाळी कोणती भाजी करायची आहे किंवा ते गॅसचं बटन बंद केलं का नाही. हा विचार आला रे आला की मग स्थिर असणारं मन अस्थिर होतं आणि म्हणून त्याच्यात आनंद मिळत. हे तुमच्या मनाला समजेल, उमजेल आणि एकदा उमजल्यानंतर तो विषय दुय्यम होईल. हो की नाही? आणि मेन काय होईल आनंदाचा विषय? मन स्थिर. म्हणजे निश्चल झाले की नाही दयामुळे झाली. मन स्थिर हा मेन घटक झाला आणि त्याला विषय करून जातो. आणि मग तुमचं सगळी शक्ती कशाकडे लागते? मनाला स्थिरता आणण्याकडे. मग कुठेही काम करत असताना, कोणतेही काही प्रवास करत असताना, गाडी चालवत असताना मनाला फक्त स्थिर करायचे त्या ठिकाणी.